पालघरची जागा उद्धव ठाकरेंनी घालवली। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदारांची प्रचंड सहानुभूती होती। भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीकडे पर्याय म्हणून मतदार पाहत होते, परंतु उद्धव ठाकरे यांची उदासीन भूमिका कारणीभूत ठरली, ज्यामुळे मतदारांची सहानुभूती असतानाही पालघरमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने सर्वात आधी उमेदवार दिला। उद्धव ठाकरेंनी वाढवणच्या मुद्द्यावर बोईसर येथे सभा घेतली, परंतु त्यानंतर वसईत सभा घेण्याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंनी पालघर लोकसभेकडे फार गंभीरपणे पाहिले नाही। निवडणूक खर्चाचा मोठा प्रश्न असताना मतदार आणि कार्यकर्ते उत्साही होते, हे चित्र मतपेटीतून स्पष्ट झाले आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 2 नंबरची मतं मिळाली आहेत। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाविकास आघाडीने चांगली मतं घेतली आहेत, परंतु उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घातलं असतं, विषयाची मांडणी केली असती आणि निवडणूक खर्चाचा प्रश्न सोडवला असता तर पालघर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीलाही जिंकता आला असता। महाविकास आघाडीला मिळालेले मतदान अतिशय अनपेक्षित आहे। जर उद्धव ठाकरेंनी पालघर लोकसभेकडे गंभीरपणे लक्ष दिले असते तर पालघर लोकसभा ही महाविकास आघाडीला जिंकता आली असती। पालघर लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची सर्वात मोठी संधी महाविकास आघाडीला होती, परंतु उद्धव ठाकरेंच्या उदासीन भूमिकेमुळे पालघर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या हातून गेला आहे। यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।